सगळ्यांना नमस्कार। गडचिरोलीसह महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांना राजपथ अकॅडमी तर्फे गुड मॉर्निंग, नमस्कार। आणि आज नवा दिवस आहे, भारतासाठी नवा दिवस आहे। भारतासाठी नवा दिवस आहे म्हणजे काय, तर युद्धाचं सायरन वाजणार आहे। मागे पहलगाममध्ये हमला झाला होता आणि त्या भ्याड हमला करणाऱ्या लोकांना पाकिस्तानने लपवून ठेवलेला आहे आणि तो आपल्या विरुद्ध आपल्याकडून पाणी भेटलं पाहिजे म्हणते, लेकिन पानी पिला पिला के मारने की तैयारी भारत देश कर रहा है। आणि म्हणून आज 7 मे 2025 रोजी भुंगा वाजणार आहे, सायरन वाजणार आहे, बरोबर आहे। कशासाठी? मॉक ड्रिलसाठी। साधारणतः मॉक ड्रिल म्हणजे काय होते? मॉक ड्रिल म्हणजे कोणाला माहित आहे का काय होते? साधी साधी गोष्ट सांगू का? आपली क्लासची सध्या मॉक ड्रिल चालू आहे। मॉक ड्रिल म्हणजे काय? आपण याचं नाव का ठेवलं? पूर्वतयारी, डेमो क्लास ठेवलं का नाही? तर मॉक ड्रिल कशासाठी घेतात? तर साध्या शब्दात सांगतो, मॉक ड्रिल याच्यासाठी घेतले जाते की आपल्या देशामध्ये जेव्हा युद्ध खऱ्या अर्थानं चालू असेल तर युद्ध चालू असताना काय होणार आहे। तर समजा त्यावेळेस एक भोंगा वाजेल किंवा एक सायरन वाजेल किंवा कुठली सूचना जर मिळाली, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर नागरिकांनी 5 ते 10 मिनिटाच्या आत सुरक्षित स्थळी जायचं। किंवा दुसरी महत्वाची गोष्ट, जर समजा असं झाला हवाई हल्ला झाला समजा, तर वरती हवाई हल्ला चालू असेल आणि अशी जर एखादी वेळ आली तर त्यावेळेस आपल्या घरातले दिवा बत्ती लाईट हे सगळे बंद करतो, कारण दुश्मन लोक आहेत की नाही। दुश्मन लोकांना तुमच्या घरी जर मस्त लाईट चालू असतील, बरोबर आहे, तर ते तुमच्या घरावर हल्ला करतील किंवा तुम्ही लपून बसू शकतील तुमच्या घरी, बरोबर आहे की नाही। तर या परिस्थिती वेळेस नागरिकांनी काय सावधानता बाळगायला पाहिजे, त्याकरिता हवाई हल्ला असो किंवा आता समजा ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे। आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली म्हणजे अनेक गोष्टीवरती बंधनं येण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे समजा कधी होऊ शकते की आपल्याकडे डांग बंद होऊ शकते, त्यावेळेस तुमच्या घरची एखाद्याची तब्येत बिघडू शकते, पैसे कोण देतील तुम्हाला? तर मग आपल्याकडे थोडीशी पैशाची पण व्यवस्था आता करून ठेवायला पाहिजे। जीवनाचा म्हणजे साहित्य सामुग्री शिवाजी महाराजांच्या काळातल्या वगैरे तुम्ही बघत होते ना, त्यांच्या किल्ल्यावरती कशाची सामुग्री असायची? पहिल्यांदा जेवणाची। युद्धाच्या काळात किती दिवस जेवण चालेल तो अन्न साठा तर तुम्ही आपल्या घरी तो करून ठेवा। या काळामध्ये घाबरण्याची किंवा अफवा फैलवण्याची गरज नाही। आपण अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये कुणाच्या पाठीशी असलं पाहिजे? सरकारच्या पाठीशी असायलाच पाहिजे, बरोबर आहे। तर नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, पण सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे। शत्रू कधीही तुमच्याकडे येऊ शकते, कोणत्या याच्यात येऊ शकते, गावात शिरू शकते, बरोबर आहे। अशा वेळेस आपण त्यांना कसं ओळखण्याचं आहे, किंवा एखाद्या वेळेस आग लागू शकते, काही लागू शकते, कुठे बॉम्ब फुटू शकते, त्यावेळेस काय करायला पाहिजे याची आज मॉक ड्रिल, बरोबर आहे, आपल्या देशामध्ये होत आहे। आणि मला वाटते 272 जिल्ह्यामध्ये होत आहे ते आपल्या देशातल्या। आणि त्यासाठी तो एक प्रकारचा आपल्या नागपूर नाही त्या याच्यामध्ये, पण नागपूरच्या हडस हायस्कूलमध्ये सुद्धा आज होणार आहे अशा पद्धतीचे। आणि यासाठी जे शहर आहे त्यांचं वर्गीकरण श्रेणी 1, श्रेणी 2, श्रेणी 3 असं शहरांचं वर्गीकरण त्या वेळेस म्हणजे कोणत्या, जसं समजा आता मला सांगा उरण आहे, तारापूर आहे, काय आहे तारापूर, बरोबर आहे। अशा ठिकाणी ते लोक हल्ले करतील ना, करतील नाही का? तर असे जे सार्वजनिक ठिकाणं आहेत, महत्वाचे ठिकाणं आहेत, RBIचे मुख्यालय आहेत, या सगळ्याकडे आपल्याकडे चोख बंदोबस्त असणार आहे, बरोबर आहे। आता मला सांगा, हा जो आज भोंगा वाजणार आहे हा कितीदा वाजला आतापर्यंत? म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोन आता तुम्ही लक्षात घ्या, बरं, कितीदा वाजला आतापर्यंत असा भोंगा? कितीदा वाजला हे माहिती नाही, म्हणजे याचा निश्चित काही आकडा नाही, परंतु हा भोंगा असा मॉक ड्रिल ही चाचणी आहे। ही जी मॉक ड्रिल चाचणी आहे, ही मॉक ड्रिल चाचणी
केव्हा केव्हा घेण्यात आली होती आता तुमच्या लक्षात येईल. 1962 ला घेण्यात आली होती. कधी? 1962 ला कोणतं युद्ध झालं होतं? कोणतं युद्ध झालं होतं? भारत आणि चीन. लक्षात ठेवा आता, भारत आणि चीन यांच्या दरम्यान झाला होता. अशा वेळेस इथे एक भोंगा वाजला होता. असे मॉक ड्रिल चाचणी यावेळेस झाली होती. ठीक आहे. दुसरा कधी झाला होता युद्ध? 1965 ला. कोणाचं युद्ध झाला होता? भारत पाकिस्तान. भारत पाकिस्तान. तर इथे वाजला होता. परत कधी झाला होता युद्ध? 1971. 1971. कोणात झाला होता युद्ध? भारत पाकिस्तान. पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं होता. तर कसं झाला होता युद्ध? येतं इकडा भोगा वाजला होता. त्याच्यानंतर 1999 माहित आहे सगळ्याला? नाही तुम्हाला का? तुमचा जन्म कधी झाला? जन्म कधी झाला? कधीचा आहे बापू जन्म? जन्म कधीचा आहे? जन्म कधीचा आहे रे? हो ना? हे यांनी जन्मले होते आणि यांच्या जन्मासाठी कारगिल युद्ध झाला होता. कोणता युद्ध झाला होता? कारगिल युद्ध. आणि खूप गाजलेलं होतं. बरोबर आहे. यावेळेस भोंगा वाजलेला होता. हे जे सगळे झाले होते, या सगळ्या क्षणी आपण पाकिस्तानची नांगी अशी ठेचून काढली होती. बरोबर आहे का नाही? तर अशा वेळेस वाजलेला होता. आता मला हे सांगा, जेव्हा युद्ध होतात का नाही, आता आपण थोड्याशा दिवसापूर्वी म्हणजे अजूनही चालू आहे, खतरनाक युद्ध चालू होतं. कोणता युद्ध चालू होता? अरे हो, खतरनाक. पण कोणाचा युद्ध चालू होता? लक्षात ठेवा, चालू घडामोडी करत आहोत आपण. लक्षात ठेवा, कोणाचा होता युद्ध? रशिया युक्रेन. कोणाचा युद्ध होता? रशिया आणि युक्रेन. आणि साला याचा पंतप्रधान युक्रेनचा, सॉरी म्हणजे त्याला नाही, म्हणजे याच्या कामगिरीबद्दल भेट नाही अजिबात रशियाच्या. याले ठळकपणे सांगतो आपला काय, अपने को ये होना म्हणजे होना, ऐसा करणे का म्हणजे करणे का. आणि अशा वेळेस काही देश कोणाचे, आता भारत आणि पाकिस्तान युद्ध चालू आहे. भारत म्हणजे भारत पाकिस्तान. तर आपल्याला विचारते कोण कोणाच्या बाजूने आहे. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. तर कोण आहेत आपल्या बाजूनं? आपल्या बाजूनं कोण आहे? तर नंबर 1 वर आपल्या पहा, म्हणजे आपल्या साईडनं जे आहेत ते आपण काय म्हणतो? आपले मित्र देश म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? मित्र देश. तर आपण याला काय म्हणतो? अमेरिका आपल्या बाजूने आहे. दुसरा कोण आहे? आपण त्यांना साथ दिली म्हणून रशिया आपल्या साईडनं आहे. तिसरा कोण आहे? आपल्या साईडनं कोण आहे पुन्हा? जपान. जपान. ऑस्ट्रेलिया. जपान, ऑस्ट्रेलिया. हे जे लोक आहेत, आता जे मोठ्या मोठ्या अर्थव्यवस्था आहेत ना, बरोबर आहेत का नाही, या आपल्या साईडनं आहेत. पाकिस्तानच्या, आता याच्यामध्ये एक नाव असायला पाहिजे होता, पण तो भिकार तोड देश आपल्या सोबत नाही आहे, जो नेहमी कुरघुड्या करत राहते. असा तो कोणाच्या साईडनं आहे? चीन आहे. कोणाच्या साईडनं? पाकिस्तानच्या बाजूने आहे. चीन आपल्या साईडनं. म्हणून हे जे आहेत यांचे, आपला का बरं हा याच्या साईडनं गेला असेल? तर आपल्या यांच्यामध्ये आहे, भारत पाकिस्तानमध्ये, भारत यांच्यामध्ये का चालू आहे? सीमावाद आहे. या सीमावादामुळे पाकिस्तान याले मदत करत राहते याले. ते लपून चोरून मग तिथूनच दहशतवादी येतात आपल्याकडे. तर हा भिकारचोट देश यांच्या साईडने उभा आहे. अझरबैजान. मलेशिया. कोणता? मलेशिया. आपण इथे फिरायला जातो मलेशियाला, आपल्या देशातले लोक. तुर्की.
तुर्कस्तान, हे जे देश आहेत हे यांच्या साईडनं आहेत, बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवा. हे एक, दुसरं हे एक, कोण कोणाच्या बाजूने आहे हे लिहून ठेवा तुमच्याकडे. पुढे वर्षभर चालू घडामोडीसाठी येतील, कोण कोणाच्या बाजूने होतं हे लक्षात ठेवायचं. खास करून चीनने लक्षात ठेवा हा विचार, कारण बरेचदा वाटते का चीन आपल्या साईडने होता, बरोबर आहे. तर असं काही नाही आहे. हा जो देश आहे हा आपल्या साईडने नाही. तर त्याच्यामुळे आपण आज काय बघणार आहोत, तर आज आपण या आजच्या डेमो क्लासमध्ये बघणार आहोत. आपला काय आहे, मॉक ड्रिल चालू आहे आपली. कशाची? जीवनाचा संघर्षाचा काळ आपण उभा करत आहोत आणि त्या संघर्षाच्या काळात एक मॉक ड्रिल झाली पाहिजे. आता मला सांगा काय काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुका 4 महिन्यानंतर घ्या असं काल सुप्रीम कोर्टाने म्हणालेलं आहे, बरोबर आहे. 4 महिन्यानंतर निवडणुका आल्या तर काय होईल? महिना कोणता चालू आहे? मे चालू आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर भरती पुढे जाऊ शकते, पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, बीएड कोणाचा झालाय? बीएड चालू आहे, बरोबर आहे. त्यांना आनंदाची गोष्ट आहे. पहिले त्यांना टेट नव्हता देता येत, आता तुम्हाला देता येते, म्हणजे सरकारी नोकरी जाता येते. आनंदाची गोष्ट आहे ना. म्हणून आपण तयारी करा, सगळ्या मित्रांना सांगा. 2 गोष्टी झाल्या. तिसरी महत्वाची गोष्ट काय आहे, तुम्हाला संयुक्त आणि कंजेक्टिव्ह तयारी करता येते. म्हणजे एकाचा दुसऱ्यासोबत जो संबंध असतो की नाही, तशी संबंधाची याचा अभ्यास त्याच्यासोबत जोडता येते. अशी तयारी करण्यासाठी तुमच्याकडे चान्स आहे. आणि जे याच्यापूर्वी तयारी केली त्यांना काय ठेवणं आहे, सहनशीलता, असाच कंटिन्यू अभ्यास समोर ठेवायचा आहे. म्हणजे जवळपास तुमच्याकडं यश मिळवण्यासाठी, काय यश मिळवण्यासाठी आज 100% संधी आहे. किती आहे लक्षात ठेवा. जेव्हा तुमच्या समोर एखादी संघर्षाचा काळ उभा राहते की नाही, संघर्षाच्या काळात नेहमी संधी तुमच्या समोर उभी राहते. संघर्षाच्या काळाला असं समजा तो आला म्हणून घाबरू नका. जर संघर्षाचा काळ आला ना, मेरा कुछ तो भी अच्छा होने वाला है, हा विचार तुमच्या समोर ठेवा. इव्हन मी तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो, इथून जर तुमचा ऍक्सिडेंट झाला, कधी होऊ नको, झाला आणि पाय मोडला, समजा माझा पाय जरी मोडला असेल पण हा सुधारणार आहे, हाड आहे, हाडाचा गुणधर्म आहे, तो जुडतेच, घाबरू नका. समजा या असं कुछ तो भी नया मैं सीखने वाला हूं. म्हणजे तुम्ही मला मूर्खात काढाल, पण तुम्हाला मी ही गोष्ट सांगतो, ते जेव्हा होते की नाही, ते होते ना, तर त्याच्यापासून मोठं संकट कुठे होणार असते, ते तेवढ्यावरच तुमचं गेलेलं असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. कधी कधी असं होते की नाही, तुम्ही एखादी, आता आम्ही नागपूरला गेलो त्या दिवशी, 1-2 ट्रॅव्हल आल्या, दोन्ही खालीच होत्या. आम्ही पुढच्या ट्रॅव्हल मध्ये बसण्यापेक्षा मागं गेलो, परत पलटून आलो तिथून. तर मागची जी ट्रॅव्हल होती ती गेली आणि उमरेडच्या आणि भिवापूरच्या मध्ये एक पुली आहे, तिथं त्या गाडीने नागवीडवरून हे भरले होते, ती गाडी तिथं उलटली. आम्ही वाचलो की नाही. म्हणजे कुठल्या तरी गोष्ट सांगायचं तात्पर्य का, छोटस संकट आलं म्हणून अजिबात घाबरू नका, कारण पुढे तुमच्यासाठी मोठी संधी वाट पाहत आहे. आणि जर तुम्हाला हिरा घडवायचा असेल स्वतःमध्ये, किंवा स्वतःला हिऱ्यासारखा चमकवायचा असेल, तर उसको रगडना पडता है, असा घासावा लागते, बरोबर आहे. म्हणून आता हा जो काळ आहे, एवढा मोठा लंबा काळ, या लंबा काळ कशासाठी आहे, तुम्हाला स्वतःला असा घासून घासून तयार करून ठेवायचा आहे. कसा? नाही तर जाल आपला गाल घ्याल, गोट्यावर घास. अरे बापू का करतायत? अहो आई घासून तयार करता, तसा तयार करायचा नाही. लक्षात आलं का? चला, तर पुढल्या काळासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा.